आरक्षणाचं जोरदार राजकारण सध्या राज्यामध्ये रंगतंय। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या मारल्या। नरहरी झिरवळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहामटे यांचं आंदोलन। पेसा भरतीसह धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणास विरोध। पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय। कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार। आदिवासी आमदारांसोबतच्या बैठकीत सरकारचा निर्णय। आदिवासींबद्दल खरंच कळवळा असेल तर आजवरच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी ज्यांनी आदिवासी मागासच राहावेत हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळी नसलेल्या इमारतीवरून उड्या मारा। आमदारांच्या मंत्रालयातील आंदोलनावर राज ठाकरेंचा हल्लाबोल। आदिवासी समाजाच्या एसटीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही, उगाच त्यांनी बोंबाबोंब ठोकू नये। धनगर समाजाची अ आणि ब अशी वेगळी करण्याची मागणी आहे। गोपीचंद पडळकर यांची आदिवासी आमदारांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। आंदोलकांचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण? सरकारला आदिवासी समाजाशी देणं घेणं नाही, विजय वडेट्टीवार यांची टीका। आरक्षणाची मर्यादा 75% न्या। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा। विधेयक आणल्यास आम्ही केंद्राला पाठिंबा देऊ, शरद पवार यांची भूमिका। आधी मराठा समाजाला 50% आत म्हणजेच 27% आरक्षण द्या, मग 75 काय 150% आरक्षण मर्यादा वाढवा। पवारांच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी शरद पवारांचे मित्र आहेत। आरक्षणाच्या मर्यादेबाबत मोदींना सांगा, सार्वजनिक का बोलता? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल। तर शरद पवार नौटंकी करत असल्याचा देखील आंबेडकरांचा आरोप।